या सिनेमामुळे आयुष्य बदलली आमची. आयुष्य बदलली खरंच. म्हणजे मी जनरल आता आमच्या तिघा मैत्रिणींचा जो ग्रुप आहे की आम्ही असं बोलतो की काय ग तुझ्या मुलाचं नाव काय ठेवणार. मी हे ठरवलंय माझ्या मुलीचं नाव मी प्राजक्ता ठेवणार. हे माझं ठरलेलं आहे. म्हणजे मुलगी झाली तर पुढे आयुष्यात काही लग्नच झालं नाही अजून बट फुल मिळालं. हो झेंडू बिंडू झाड आहे म्हणून ते फुल मिळालं. कुठून काय आलं. पण हे इन्स्पिरेशन श्रीदेवीकडनं आलं की तिने जान्हवी कपूर हे नाव तिने बिकॉज दॅट फिल्म इज सो मच टू हर. त्यामुळे टाइमपास इज सो स्पेशल टू मी की खूप काही दिलंय. म्हणजे फक्त अभिनेत्री म्हणून नाही, फक्त गायिका म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून मला खूप काही दिलंय. आम्हाला आजो रिस्पेक्ट मिळतो. मला पण असं मी टाइमपास असं लिहीन असं वाटलं नव्हतं. पण त्या सिनेमाने एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी कुणाकडे जात नाही मला लेखनाचं काम खरंच आहे. माझ्याकडे आलं तर मी लिहिणार, नाहीतर मी लिहिणार नाही. मी माझ्या पुरतं लिहीन. पण म्हणजे माझ नाही, पण कॉन्फिडन्स आला की आपण लिहू शकतो. बरं अनेकदा काय व्हायचं, अनेकदा एकांकिका अनेकदा असं झालेलं आहे की मी आयडिया सुचली आणि लोकांकडे गेलो की ह्याच्यावर मला लिहून द्या आणि लोकांनी लिहूनच नाही दिलेलं आहे. आणि मग कंपल्सिव्ह रायटिंग सुरू झालेलं आहे आणि मग कॉन्फिडन्स आला. पण कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स मिळाला किंवा काय तुम्हाला माउंटिंग पण चांगलं लागतं. तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं. अशा असंख्य गोष्टी त्यात अवलंबून आहेत. आज वैभव मांगले इथे नाही आहे, चिनार महेश इथे नाही आहे, साधी चंदा कॅरेक्टर करणारी ती अन्विता नाही आहे, भाऊ नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. अनेकदा असं सुद्धा होतं उत्तम डायलॉग लिहिलेले असतात किंवा अनेकदा असं सुद्धा होतं उत्तम काम केलेल्या ऍक्टर्सनी पण सिनेमा जमून येत नाही. असं सुद्धा होतं अनेकदा. असं काही ते हे नाहीये उत्तम लिहिलेलं आहे पण हा नसता किंवा हे दोघे नसते आणि तिथे काहीतरी वेगळं गणित झालं असतं तर नेवर नो काय वर्क होतं आणि काय वर्क होत नाही. सो ते खूप छान पद्धतीने जुळून आलं. तू मला सांगितलं हे दोघे हिरो हिरोईन आहेत किंवा भाऊ कदम आहे, वैभव मांगले, सर्वात जास्त कपडे कोणाचे असतात? कपडे सर्वात जास्त कपडे कोणाचे जास्त कपडे कोणासाठी जास्त कपडे बनले असतील? ज्यासाठी कॉस्ट्युम टीम धावत जाऊन मार्केट सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. वैभव मांगले नाही कपडे फाटायचे. सकाळ दुपारनंतर कपडे फाटायचे. आणि बरं घरचंच कॉस्ट्युम असल्यामुळे सर काय बोलू पण नाही शकत. असं फाटायचं. मॅम म्हणते तू वाढतो, संध्याकाळी खायचा, दुपारी खायचा आणि मग संध्याकाळी वाढायचा. त्याचं सकाळचं वजन वेगळं आणि दुपारचं वेगळं. व्हॅनिटी पण अशी टेंट पाहिजे माहिती. पण त्याचं कारण माहितीये का सर? सेटवरचं जेवण अप्रतिम असायचं आणि तो जास्त माझं कधी न वाढणारं वजन 1.5 किलो तेव्हा वाढलं होतं. तो ना वाढायचा रोज वाढायचा. घातले हाफ पॅन्ट आहे दुपारमध्ये मध्ये फसलेली असायची. रोज वाढायचा. लपून बसायचं. सर मी असं बसू का? मी असं म्हणा तुला असं टोकायला असं नाही सर मी असं बसू. काय झालं सर? काय फाटले. अरे मग परत हे करा. सर्वात मोठा कपडेपट एक पेटी त्याच्या कपड्यांची होती. एवढा आहे तो. तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय कारण लेखक जेव्हा लिहितो ते दिग्दर्शक पोचवत असतो त्याच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये. पण असं एखादं तू लिहिलंयस आणि ते तुला असं वाटते लेखक म्हणून तितकं तसं पोचलं नाही, मग तुमची डिस्कशन झाले, मग काही त्याने तुला चेंजेस? सुरुवातीला मी लिहायला पाहिजे होते इथेच आहे. सुरुवातीला मी लिहायला तर हवं आधी तर मग पुढे काहीतरी होईल. त्यावेळी मी लिहेन तर मग काहीतरी होईल. त्यावेळी म्हणजे त्याने मला वाटतं टाइमपास 2 त्यांनी वेळ केला. टाइमपास 1 जेव्हा आणि मला एक काय जाणवलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा म्हणजे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो होतो बिकॉज इज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर. तर मी ते पाहिलं होतं. आणि नुसता ऍक्टर नाही तो त्याने ना खूप ऍक्टर लोकांना जवळनं पाहिलं. म्हणजे सतीश गालींची जी हा जो काय करतो आणि ते अप्रतिम आहे. आणि बालक मध्ये तावे होते आणि त्यामुळे ॲज अ ऍक्टर मी त्याचा फॅन आहेच. आणि जेव्हा रायटर म्हणून तो आला कारण ऑब्विसली त्यावेळेस तो बिझी होता. आणि लिहिल्यानंतर माझं सिम्पल होतं. स्वार्थीपणा होता म्हण किंवा सेल्फिशनेस, डायरेक्टर सेल्फिश असा आवाज लागतो त्याशिवाय फिल्म होत नाही. मी त्याच्या आवाजातलं सगळं रेकॉर्ड करायचं. नरेशन व्हिडिओ मी त्याचं टाइमपास 1 असेल, टाइमपास 2, टाइमपास आणि जेवढ्या लिहिलेल्या फिल्म्स आहेत माझ्यासाठी तो ज्या पद्धतीने प्रेझेंट करतो ना ती कला माझ्यात नाही आहे. आणि ट्रस्ट मी ते नाही आहे ते नाही आहे. त्याचं मी शूट करायचो प्रॉपर. आणि मी ॲक्टर्स लोकांना जे त्या नरेशनला नसतील त्यांना मी दाखवायचो की हा टोन आहे. कारण तो जेव्हा शूट करायचा ना तेव्हा ते 2-2.5 तासाचं नरेशन आम्ही अख्खी फिल्म बघतोय
आम्हाला सगळे कॅरेक्टर त्यात दिसत आहेत ह्या टाईपचं. म्हणजे आय मिसिंग दॅट काइंड ऑफ रायटर. त्यात ते जे प्रत्येक कॅरेक्टर आपल्यासमोर उभं करतात. म्हणजे तो शाकाल करायचा, तो भाऊ कदम हो करायचा, हो खरंय तो प्रथमेश करायचा, तो केतकी पण करायचा. करायचा. पण तो शाकाल वैभवने चेंज नाही ना केला. नाही मला आठवत नाही पहिलं वाचन जेव्हा झालं तेव्हा एक इंटरव्हल झाला आणि चहा काहीतरी झालं तर चहा घेतला आणि कोपऱ्यात आला आणि मला म्हणाला बरं लिहिलंयस. म्हटलं अरे तुझं लक्ष नव्हतं मी बरंच लिहितो. तर हे कोण बोललं वैभव? मी म्हणालो वैभव मला म्हणाला बरं लिहिलंयस. म्हटलं अरे मी बरंच लिहितो तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. तर म्हणाला अरे अजून व्हायचाय सिनेमा तर किती मास, अजून आता पहिलं वाचन झालं तर केव्हा मास दाखवतोय मला. आणि मला म्हणतोस मी मास दाखवतो. म्हटलंय बघ चांगलं लिहिलंय, जमेल तेवढं चांगलं कळत. आई शपथ. त्याने- नाही, पण तो शाकाल त्याने चेंज करायचा प्रयत्न नाही केला. नाही. मी तुला सांगतो काय की नाही तो पूर्णपणे हा चेंज करूच शकत नाही. कारण हे बघ कसं आहे कधी कधी जे लिहिलेलं आहे ना ते ऍक्टर पोचवत असेल तर डिरेक्टर सुद्धा कधी उगाच अडवणार नाही. कुठलाही डिरेक्टर उगाच अडवणार. आणि भाऊ काय मागले काय जमे हुए ऍक्टर्स आहेत, अत्यंत सेन्सिबल हुशार ऍक्टर्स आहेत. त्यांना कळतं बरोबर कुठल्या वेळेला काय करायचं, कॅमेरा कुठे प्लेस्ड आहे, मी काय करतोय, सीनचा ओव्हरऑल ग्राफ काय, सिनेमाचा ओव्हरऑल ग्राफ काय, असे ते हुशार ऍक्टर आहेत. त्यामुळे त्या बाबतीत त्याने केलं नाही. पण मला इतकी गंमत वाटायची मांगलेची. मी त्याला एकदा असं म्हणालो होतो हा खवचटपणा कॅरेक्टरसाठी मी लिहिलाय का तू भेटल्यामुळे तो माझ्यात आलाय, काय झालंय काय हा पण तू character? वाचायचा पण तसा ना सेम सेम. आणि ना ह्याचं काय माहितीये का ह्याचं काय आहे, हा जेव्हा वाचतो ना तेव्हा त्या कॅरेक्टरकडे बघतो की मी बरोबर वाचतोय ना, तुमच्या स्टाईलने वाचतोय. आणि ते असे असतात म्हणजे आता हा आमच्या स्टाईलने वाचतोय का बरं. ते नेहमी त्यांचं असतं की कुठल्याही स्टाईलने आला ना का आधी बघणार त्यांच्याकडे की मागले बरोबर आहे ना, बरोबर ना, मग म्हणलं बरोबर मग बरोबर. आता तू इमॅजिन कर आम्ही शूट करतोय ती गॅलरी आहे छोटीशी, त्यावेळेस दरवाजा उघडतो ओके. आणि आम्ही पहिला डायलॉग मागलेचा आम्ही सांगायचो तू अखंड घे तुझं आहे ते. आणि वेसल झाली दोघांची वगैरे झालं. इथे वासुदेव आणि प्रथमेशच्या मागे प्रथमेशची पाठ आहे आणि वैभवची एंट्री. हा सुरू झाला रे अरे कढीला टुक असा आवाज मागे. म्हणजे वासूला पकडला त्याचा असिस्टंट मागे असं पकडून घ्या, हा मागे असं हसून पडत वासू असा होता. आम्ही म्हटलं काय त्यांनी ज्या पद्धतीने एंट्री करून जे चालूच केलं ते उदबत्ती घेऊन वगैरे. ओ माय गॉड. आणि क्रेडिट गोज टू जयंत जठार, द वे ही कट दॅट. त्याची एंट्री शाखा म्हणजे मजा आली. म्हणजे बेसिकली काही गोष्टी ना घडतात यार. काही तू गोष्टी मागे घडतात म्हणजे वैभवला समोर ठेवून लिहिलं होतंस का इतकं नाही, खवचट? नाही, असं काही होत नाही. मी तुला कास्टिंग नव्हतं झालं. ते भयंकर हसवतात. आणि असं even काय चला मला हवा स्वप्न युद्धाच्या पडलं होतं आम्हाला की ह्याच्या बरोबर एक माणूस येणार आणि तो म्हणणार नया आहे व एक डायलॉग होता त्या माणसाला नया आहे असं आम्हाला काय स्वप्न पडलं होतं. नया आहे व काहीतरी होणार. तो नया आहे व तो नवीन आहे विचारात तुम्ही सांभाळून घ्या मी चाललोय माझ्या तो आता टाकणार आहे पेपर. असा साधा नया आहे व डायलॉग लिहिला होता. ते सुद्धा लोकांनी उचलून घेतलं. सो कधी कधी काय कधी कधी लोक कॅरेक्टर डिफाईन करतात आपण लिहिण्यापेक्षा. लोकच सिनेमाला डिफाईन करतात की कशा पद्धतीचा आणि काय हा सिनेमा आहे. खूपच काय काय फनी गोष्टी झालेल्या आहेत या सिनेमात. रायटिंग बाबतीत पण मी इतका आळस केलाय हा सिनेमा लिहायला. कारण काय की असं होत नाही. ते हिचा जो डायलॉग होता की नाही ह्याचा जो डायलॉग होता याने ब्रीफ दिलं होतं की हा कॉलेजच्या बाहेर येतो आणि म्हणतो अरे हम गरीब आहे तो क्या हुआ हे ते 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 ते. मी त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत ते लिहिलेलं नव्हतं. मी लिहिलं नव्हतं. माझ्याकडे तेव्हा ऑल्टो होती, ऑल्टो 800 होती. मी ती ऑल्टो 800 पार्क केली, मी ते लिहिलं आणि वर गेलो. म्हणजे रवीच्या घरी. हो आणि मी वर गेलो हे लिहिलंय म्हणून. हे काय लिहिलंय की अरे कसलं आणि डायलॉग झाले. आणि ते झालं. आमच्या मनाची श्रीपंती अपरंपार चला हवा येऊ द्या. हे काय लिहिलं असं काही ठरवून नाही लिहिलं की इथे. पण हवा अंदे हा फार मुंबईचा म्हणजे चले हवा अंदे वगैरे हे सगळे फार मुंबईचे सगळे ते डायलॉग्स होते. त्याचा एक आधार मिळाला आणि ते सगळं लिहिलं. काय बडे बनो मर जाओ ते कवडं होतं ते एवढं होतं बापरे. म्हणजे आणि हे तो खरं- वन शॉट होता मला सुचत नाहीचं फ्रस्ट्रेशन आहे खरं तर. त्याचं न सुचण्यातलं सुचलं आहे.